और सारे मजदूर निकल पड़े हैं काम करने सुबह सुबह। वेलकम टू सेकंड डे ॲट काशी। तर आमची हालत थोडीशी खराब झाली होती, कारण की पहिल्या दिवशी 80 घाटवरती आमचं जे स्टेकेशन होतं ते फार लांब होतं घाटांपासून। मग आम्ही डिसाईड केलं की आपण जरा जवळ घाटाच्या घेऊया कुठेतरी। मग आमचं फायनली आम्ही स्टेकेशन बुक केलं जवळ घाटाच्या आणि पहिले खायला गेलो, कारण खूप भूक लागली होती। सामान खालीवरती आणून आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही मुली आहोत, आम्ही सामान खूपच घेऊन जातो, नको त्या गोष्टी। पण म्हटलं की चलो ठीक आहे, इकडे पुरी सब्जी खूप छान होती। त्यानंतर एक चहाचा घोट आणि इकडची वाईब मस्त एन्जॉय करत होतो। तुम्ही जर काशीमध्ये जाताय तर क्लोथ्स तुम्ही युजुअली प्रेफर करा की कुर्तीज किंवा असे ट्रेडिशनल क्लोथ्स कॅरी कराल, कारण की काशीमध्ये एक वेगळं वाईब आहे। टेम्पल्स म्हणा किंवा इथे तुम्हाला असंच सगळं वातावरण मिळणार आहे। आणि खरंच सांगते म्हणजे मी काशीमध्ये 14 टेम्पल्स आहेत, आम्ही एवढं नाही फिरलो, पण जे मोजके जे फेमस आहेत ते आम्ही एक्सप्लोर केले। काल भैरव मंदिरला आम्ही गेलो होतो, पुन्हा म्हणजे आम्हाला एक बाबा भेटले होते, त्यांनी पण आम्हाला गाईड केलं। त्यानंतर मा कामात्या देवी, संकटांचींचं मंदिर, अन्नपूर्णा दरबार, म्हणजे बरेच असे टेम्पल्स आहेत। तुम्ही एक्सप्लोर करता करता कंटाळायला नाही बोलू शकत, पण एक होतं ना की चालायला तुम्ही जर आळशी असाल माझ्यासारखे तुम्ही कंटाळू शकता थोडेफार, पण कारण की गरमी पण होती, उन्हामध्ये आम्ही गेलो होतो, पण तरी ठीक होतं, म्हणजे एवढा कंटाळा नाही आला, बिकॉज तुमचे फ्रेंड्स सोबत असणं फार महत्त्वाचं आहे। मग मस्त आम्ही एन्जॉय करता करता छान टेम्पल्सचं दर्शन घेतलं आणि आरतीला जाणार होतो। तर फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही आता फायनली आरतीसाठी आलो आहोत आणि खूप छान जागा मिळाली आहे, दक्षता आहे, अनु पण आहे। आणि ही आम्हाला ह्या बोटमध्ये आम्हाला कॉस्टिंग अराउंड 200 रुपये पडलं पर हेड। आणि वॉशरूम, मेन करून वॉशरूम आम्हाला बेस्ट वाटलं। आम्ही लोक थोडंसं पुढेच घाटाच्या इथे एका वॉशरूमला गेलो होतो, जे फ्रीमध्ये होतं आणि खूप क्लीन आणि छान होतं। जर तुम्ही इथून येणार आहात तर घाटाच्या इकडे जवळच वॉशरूम आहे, विचारून तुम्ही जाऊ शकता। हां, पाणी तिकडचं खूप छान आणि चांगलं होतं, इकडचं पाणी चांगलं आहे। आणि बोटीचा आता आवाज येणार आहे, मी तुम्हाला पुढचं नंतर सांगते। पार्टी चेंज बेटा, नहीं बोला हाइट मैच हो रही है। ये आता माहित नाही, आता आमची मागे बसणार आहे, पुढे बसणार आहे, पण ठीक आहे, थोडा आरतीच्या जरा जवळून आम्हाला बघायला मिळेल, बाकी काही नाही। पण आय फील ना की हे वर्थिट आहे थोडंसं 200 रुपये देणं, कारण की बघा तुम्ही एकदाच येणार आहात लाईफमध्ये आणि जर तुम्हाला आरती जवळून बघायला मिळाली तर ह्यासाठी सुद्धा खूप नशीब लागतं आपल्याला। तर आम्हाला एक्सपेक्टेड होतं की बोटीने खूप छान जवळून आरती बघायला मिळेल, पण असं काहीच झालं नाही। आमचे पैसे वेस्टही गेले असं बोलू शकता, आणि 2 ते 2.5 तास जातात आरतीला। पण ते तुम्हाला बोटवाले बरंच सांगतात, कन्व्हेन्स वगैरे करतात, पण त्यांना थोडंसं तुम्ही सांगायचं की बाबा पुढे जर जाणार असाल तर सांगा, नाही तर अजिबात काही इंटरेस्ट दाखवू नका। मग आम्ही थोडंसं मणिकर्णिका घाटवरती, पुन्हा नंतर खाल्लं वगैरे थोडंसं, आणि काशी विश्वनाथ टेम्पलला आम्ही जाणार होतो। तिकडे पण आम्हाला एक 2-2.5 तास लागले दर्शनाला। मग दर्शन वगैरे घेऊन झालं आणि तिकडे खूप थंडी पण थोडीशी वाजत होती, वाईब तिकडची पण खूप सुंदर आहे। मग त्यानंतर मंदिर फिरून झाल्यानंतर खूप छान आम्ही थोडा टाईम एकमेकींची गप्पा गोष्टी करत होतो, आणि असा हा आमचा दुसरा दिवस होता काशीमधला, जिकडे आम्ही खूप मस्त टेम्पल्स आणि खूप छान वाईब जगली, अनुभवली काशीमध्ये। पण काशीची नाईट लाईफ खूप वेगळी आहे, तर ती पण डे लाईट आणि नाईट लाईफ या दोन्ही तुम्ही एन्जॉय करायला अजिबात मिस आउट करू नका। आणि या व्लॉग नंतर आपला 3rd डेचा ही व्लॉग येणार आहे वेगळा, त्यामध्ये आम्ही कुठे गेलो होतो, काय काय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे। पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि येस, स्टे ट्यून फॉर अ 3rd व्लॉग, आणि कुठे आणि कधी रात्री पण कुठे एक्सप्लोर करायचे तेही मी तुम्हाला 3rd व्लॉगमध्ये सांगणार आहे।